श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आपला अर्थातच रथसप्तमी विषय आहे आणि आपण पाहणार आहोत की 2024मध्ये रथसप्तमी कधी आहे किंवा रथसप्तमीच्या दिवशी दूध उतू का घालावे आणि आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी पूजा करताना कोणता मंत्र म्हणायचा आहे किंवा वर्षभर कुटुंबाची प्रगती होईल असं आपल्याला सेवा करायची आहे आणि रथसप्तमीची पूजा कशी करायची आहे त्या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. तर पहा, आपल्याला रथसप्तमी यावर्षी जी आहे तर ती 16 फेब्रुवारी 2024ला आहे. पहा, शुक्रवार आहे त्या दिवशी. तर आपल्याला उद्या रथसप्तमी आहे. तर आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे पहा, त्या संदर्भात आपण व्हिडिओ पाहू. पहिला तर आपल्याला कोणी तुळशीच्या समोर पहा आणि ही पूजा सूर्य उगवायच्या आतमध्ये केली जाते, कारण सूर्य उगवताना त्याला जल अर्पण केलं जातं, म्हणजेच अर्घ्य दिलं जातं. तर पहा, आपण उद्या मग रथसप्तमी आहे तर पहिलं सर्वप्रथम आपण लवकर उठायचं आहे, अंघोळ वगैरे करायचं आहे. पहा, म्हणजे आधी आपलं घर स्वच्छ करायचं, अंगण स्वच्छ करायचं, सडा टाकायचा, रांगोळी टाकायची आणि तुळशीसमोरसुद्धा सडा घालायचा, कारण आपण जर बाहेर पूजा करणार असेल तर आपण तुळशीच्या समोरच पूजा करणार आहोत. तर पहा, सडा वगैरे घालायचा, पाट वगैरे घ्यायचा आणि त्या पाटावरती आपण किंवा खाली समोर जरी तुम्ही रांगोळी काढली रथाची तरी पण चालणार आहे. पहा, तर आपल्याला एक पीस घ्यायचा आहे, तो आपल्याला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती टाकायचा आहे. त्यावरती आपल्याला सूर्यदेवांची प्रतिमा ठेवायची आहे किंवा तुम्ही रथ काढला तर रथामध्ये जरी ठेवली तरी पण चालणार आहे. तर आपल्याला पहिला अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि थोडेसे अक्षता ठेवायचे, अक्षरावरती दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे. पहा, तुम्ही नागिनीच्या पानावरती म्हणजे खाऊच्या पानावरती ठेवलं तरी चालणार आहे किंवा अक्षतांवरती ठेवलं तरी पण चालणार आहे, कारण दिव्याच्या साक्षीने आणि गणपती बाप्पांच्या आपण जोपर्यंत गणपती बाप्पांची प्रथम पूजा करत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याच पूजेला अर्थ नाही आणि दिव्याची पूजा करत नाही तोपर्यंत. तर पहा, आपल्याला अशा पद्धतीने सुरुवात करायची आहे आणि नंतर आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे, कारण नंतर आपण सूर्यदेवांची प्रतिमा ठेवणार आहोत. त्याच्यासमोर आपल्याला सप्तधान्य ठेवायचे आहेत. पहा, कारण सप्तधान्य म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आपण सप्तधान्याची पूजा करत असतो. रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे, कारण महर्षी कश्यप आणि आदिती देवी म्हणजे देवी आदिती यांचा पुत्र सूर्यदेव यांनी रथसप्तमीच्या दिवशी जन्म घेतलेला आहे. म्हणून आपण रथसप्तमी साजरी करत असतो आणि मग रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सप्तधान्याची पूजा करायची असते आणि ही माघ पक्षातील शुद्ध सप्तमीला रथसप्तमी म्हणून ओळखलं जातं. आणि मग आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे पूजा मांडून घ्यायची आहे आणि मग आपल्याला गणपती बाप्पांना लाल फूल अर्पण करायचं आहे, गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला सूर्यदेवांना सुद्धा फूल वगैरे अर्पण करायचं आहे. तुम्ही या दिवशी गोड भाताचं पण नैवेद्य दाखवू शकता आपल्या सूर्यदेवांना. गोड भात म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत, ते आपल्याला दुधामध्ये शिजवायचे आहेत आणि गोड घालायचं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये केसर वगैरे पण घालू शकता किंवा किसमिस म्हणजे काजू बदाम याचं पण आपण घालू शकतो, कारण फ्रुट्स त्याच्यामध्ये घातले नाही तर त्याने अजून छान किसमिस घातल्याच्यानंतर छान अजून टेस्ट येते. तर आपण हे घालू शकतो आणि हा पण नैवेद्य आपण सूर्यदेवांना दाखवू शकतो. आणि त्यानंतर आपण समोर रांगोळी वगैरे काढायची आहे. सडा घातलेला तर आपण राहणार आहे, तर आपल्याला रांगोळी काढताना रथाची रांगोळी काढायची आहे आणि 7 घोडे आहेत रथाला, कारण तशी आपल्याला रांगोळी काढायची आहे. जशी येईल तशी तुम्ही रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला सूर्यदेवांना सकाळी आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्य उगवल्याच्या नंतर आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि जे रोज अर्घ्य देत नाही ते या दिवसापासून सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पण सुरू करू शकतात, कारण रथसप्तमी हा सूर्याला अर्घ्य देण्यासाठी अत्यंत शुभ म्हणजे खूप चांगला आहे. तुम्ही दररोज जरी देत असाल तर रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे.
आणि आपण सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू किंवा अक्षदा किंवा आपल्याला लाल फूल वगैरे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मग आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याला. आणि सूर्याला अर्घ्य देऊन झाल्याच्यानंतर आपण पूजा करणार आहोत. आणि तुम्ही पूजा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पूजा वगैरे करायची आहे. आणि धूप दीप झाला आपला, धूप ओवाळून घ्यायचा आहे. आणि आपल्याला रथसप्तमीची पूजा ही सकाळीच करायची आहे, सकाळच्याच वेळेमध्ये करायची आहे. आणि आपण म्हणजे जसे देवांची पूजा सकाळी करतो तशीच आपल्याला रथसप्तमीची पूजासुद्धा सकाळीच करायची आहे. आणि विशेष म्हणजे दूध का उतू घातलं जातं, तर पहा, आपण जर हे दूध उतू घातलेलं दूध म्हणजे आपण जर घेतलं तर याने आपल्याला खूप प्रगती होत असते पहा, आणि आपल्या घरामध्ये सुख समाधान नांदत असतं. त्यामुळं आपण दूध रथसप्तमीच्या दिवशी उतू पण घालत असतो. तर उतू कसं घालायचं असतं, अंगणामध्ये पहा गोवऱ्या पेटवायच्या असतात आणि त्यामध्ये मातीचं एक बोळकं पहा, म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं असतं आणि ते आपल्याला त्याच्यावरती ठेवायचं असतं. त्याच्यामध्ये दूध घेऊन तर जोपर्यंत दूध उतू जात नाही, म्हणजे जोपर्यंत सांडत नाही तोपर्यंत आपल्याला ते दूध आपल्याला त्या गोवऱ्यांवरती गरम करायचं असतं. आणि जेव्हा उकळून ते उतू येईल तेव्हा ते आपल्याला थांबायचं असतं. आणि मग हे दूध जे असतं ते आपण पेल्याने आपण कधीही आजारी पडत नाही पा. आणि आपण हे प्रसाद म्हणून आपल्या घरातील सर्वांना देऊ शकतो पा, कारण सूर्याचे किरण त्याच्यामध्ये उतरले असतात, म्हणून आपण अंगणामध्ये दूध उतू घालवत असतो. आणि मग तो आपल्याला प्रसाद रूपाने आपल्याला सर्वांना ते दूध घ्यायचं आहे. तुम्ही खीर बनवली असेल तर खिरेमध्ये पण ते दूध थोडंसं घालू शकता, कारण आपण रथसप्तमी नैवेद्यासाठी खीर पण बनवतो किंवा गोड भात पण बनवतो. आपल्याला जे शक्य होईल ते आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही नैवेद्यामध्ये म्हणजे माघ प्रतिपदेला पण तेव्हापासून जर, कारण आता सर्वजण उपवास करतात असं नाही, पण माघ प्रतिपदेपासून उपवास सुरू करतात. या रथसप्तमीपर्यंत 7 दिवस उपवास केला जातो पहा काही ठिकाणी. तर आपण मग उपवास सोडायला पण या दूध आणि जे आपण खीर वगैरे बनवलेली असते यानंतरच उपवास सोडला जातो, तेव्हा आपण पूजा वगैरे केली जाते. तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी वगैरे करायची आहे. आणि पूजा करताना आपल्याला सूर्यदेवांचा मंत्र म्हणायचा आहे. जो आपल्याला मंत्र येतो तो म्हणायचा. अर्घ्य देताना सुद्धा आपल्याला ओम ह्रीं गृह्णीया सूर्यादित्य असं आपण म्हटलं तरी पण चालणार आहे. ओम ह्रीं गृह्णीया सूर्यादित्य नमः, परत किंवा आपल्याला सूर्यदेवाय नमः, आपल्याला जो साधा सोपा सरळ मंत्र वाटेल तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. अर्घ्य देतानाही म्हणायचा आहे आणि पूजा करताना पण म्हणायचं आहे, कारण आपण आता पूजा ही सूर्यदेवांचीच करणार आहोत. तर पहा, या आपण रथसप्तमीची पूजा केलेली खूप चांगली असते. आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची ह्याने प्रगती होत असते. आपल्या घरामध्ये कसलंच आजारपण राहत नाही, दुःख राहत नाही. यासाठी सूर्यदेवांची ही आपण पूजा केलेली खूप चांगली असते. आणि तुम्ही नक्की करून पहा की सूर्यदेवांची रथसप्तमीला पूजा. तर आपले प्रश्न होते की मी आजचा व्हिडिओ घेऊन आले होते की रथसप्तमी कधी आहे आणि रथसप्तमीची पूजा कशी करायची आहे. परत अजून रथसप्तमीला आपण कोणता मंत्र म्हणायचा आहे पूजा करत असताना किंवा सूर्याला अर्घ्य देताना. रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे आपण दूध उतू का घालवायचं आहे आणि या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहणार होतो. तर आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. तर चला मग, एवढी छोटीशी माहिती होती आणि रथसप्तमीविषयी माहिती होती, त्यामुळं मी व्हिडिओ घेऊन आले होते. चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.